तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून। या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी। जसं सरकारने सांगितलं की आम्ही न्यायिक जज करणार, आता त्या अशा त्याला काय किती भरोसा करावा। पण एक गोष्ट आपल्याला माहितीसाठी सांगतो, सत्ता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा ही सगळी घटना त्या ठिकाणी सांगितली। आम्ही ठीक आहे विरोधक आम्ही आरोप करतो असं त्यांचा आग्रह हे म्हणणं असतं, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे होती। पण मुख्यमंत्र्यांनी टाइमपास करण्याचं काम केलेलं आहे आणि गुंडाईजमला ताकद देण्याचं आणि माफियाला ताकद देण्याचं काम ते करतातच हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून।